तारीख 10 ऑक्टोबर 2025 वार सोमवार आणि वेळ आहे रात्री 9:36 राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेचे खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा हे एक ट्विट करतात। ते ट्विट असं असतं, त्या ट्विटमध्ये ते दोन वेळेंचे एक दोहा ट्विट करतात। तो दोहा असा असतो, रहीमन धागा प्रेम का मत तोडो छिटकाय, रहीमन धागा प्रेम का मत तोडो छिटकाय, टूटे से फिर न मिले मिले गाठ परी जाय। या ट्विट नंतर काही वेळाचा कालावधी जातो, त्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये एक दुसरं ट्विट येतं। तारीख सेम आहे 13 ऑक्टोबर 2025 वेळ आहे रात्री 10:38 म्हणजे प्राध्यापक मनोज कुमार झा यांचं ट्विट आल्याच्या नंतर बरोबर 1 तास 2 मिनिटांनी एक ट्विट येतं। ते ट्विट करणारी व्यक्ती आहे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी। इम्रान प्रताप गडी यांचं ट्विट असं असतं, पानी आँख में भर कर लाया जा सकता है, पानी आँख में भर कर लाया जा सकता है, अभी भी जलता शहर बचाया जा सकता है। हे दोन ट्विट येतात आणि एक वेगळी चर्चा सुरू होऊन जाते। हे ट्विट ज्या पार्श्वभूमीवरती आलेले आहेत ती पार्श्वभूमी आहे बिहार विधानसभा निवडणुकीची। बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन काही दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत महागठबंधनचं जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये। ते जागा वाटप जाहीर होत नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवरती या दोन पक्षाच्या दोन महत्त्वाच्या खासदारांची आलेली ट्विट आणि त्या ट्विटमुळे एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे। या ट्विटचा नेमका अर्थ काय आणि महागठबंधनचं जागा वाटप सध्या कुठपर्यंत आलं आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं वेब एक्सप्लेनर बघत आहात। खरं तर मी म्हटलं तसं मागच्या काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली, पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात देखील झालेली आहे, मात्र अद्यापपर्यंत महागठबंधनचं जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये। राष्ट्रीय जनता दल असेल, काँग्रेस असेल, लेफ्ट असेल, हे पक्ष नेमकं किती जागा लढणार आहेत याची उत्सुकता किंवा याची चर्चा सुरू झालेली आहे। कारण पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढच्या अगदी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे। असं असताना तेजस्वी यादव जे राष्ट्रीय जनता दलाचे नेते होते ते 2 दिवस दिल्लीमध्ये आलेले होते। तेजस्वी यादव दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन जागा वाटपाचा तिढा सुटेल अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती। मात्र तेजस्वी यादव हे कुठलीही गोष्ट ठोसपणे कुठलाही आकडा न घेता पुन्हा बिहारमध्ये पाटण्याला गेले आणि त्यामुळे या दोन ट्विटची चर्चा जी आहे, मी जे दोन ट्विट सुरुवातीला सांगितले त्या दोन ट्विटची चर्चा जोरदार सुरू झाल्याचं बघायला मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार बिहार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये महागठबंधन म्हणून काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, मुकेश साहनी यांचा VIP पक्ष असेल, JMM जो झारखंड मुक्ती मोर्चा असेल आणि लेफ्टचे पक्ष हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मिळते आहे। पण जागा वाटप या गोष्टीमुळे जाहीर होत नाहीये की प्रत्येक पक्षाकडनं दबाव तंत्र वापरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये, जागा वाटपाची गाठ सुटत नाहीये असं म्हणायला चान्स आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार राष्ट्रीय जनता दल जो लालू प्रसाद यादव यांचा आहे, ज्या पक्षाचं नेतृत्व सध्या तेजस्वी यादव करत आहेत, त्यांचा पक्ष हा बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे। म्हणजे साधारणतः जी माहिती मिळते आत्ताही अधिकृत पद्धतीने ह्याची घोषणा झालेली नाहीये, पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तेजस्वी यादव यांचा पक्ष साधारणतः 135 जागांवरती बिहार विधानसभेची निवडणूक लढवू शकतो। काँग्रेस हा पक्ष जो आहे तो बिहारमध्ये 60 ते 61 जागा म्हणजे 60 जागांच्या आसपास जागा लढू शकतो। जे इतर पक्ष आहेत म्हणजे लेफ्ट जे पक्ष आहेत, माले असेल, CPI असेल किंवा CPM असेल, या पक्षांना साधारणतः 29 ते 30 जागा बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महागठबंधनमधून दिल्या जाऊ शकतात। आणि जे इतर छोटे छोटे पक्ष आहेत, मी जसं म्हटलं मुकेश साहनींचा पक्ष असेल, लोजप जो सध्या रामविलास पासवान यांचे बंधू यांचा जो पक्ष आहे तो असेल किंवा JMM असेल, हे 3 छोटे छोटे पक्ष हे 18 जागांवरती विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। अद्यापपर्यंत मी जो आत्ता आकडा सांगितला तो आकडा कुठल्याही पक्षाकडनं म्हणजे तिन्ही जे महागठबंधनचे पक्ष आहेत त्यांच्याकडनं जाहीर केला गेलेला नाहीये। नेमकं जागा वाटप का जाहीर होत नाही याची चर्चा जी सुरू आहे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे की काँग्रेस पक्षाचं म्हणणं असं आहे की बिहारच्या विधानसभा निवडणुकी म्हणजे राहुल गांधी यांनी वोट अधिकार यात्रा काढल्याच्या नंतर बिहारमध्ये काँग्रेसचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे, त्याच्यामुळं बिहारमध्ये जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षांनी लढवाव्यात अशा पद्धतीची भूमिका तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। पण ज्या पद्धतीनं राष्ट्रीय जनता दल मागच्या काही काळापासून नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहतो आणि त्यांच्या जागा विधानसभेमध्ये सध्या जास्त आहेत, त्याच्यामुळं राजद जो राष्ट्रीय जनता दल पक्ष आहे तो जास्तीत जास्त जागा म्हणजे साधारणतः 130 पेक्षा जास्त जागा लढवेल असे चिन्ह
सध्या तरी आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं जागा या दबाव म्हणजे जितका दबाव राजदवरती टाकून आपल्याला जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेता येतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणूनच काँग्रेसकडनं देखील अशा पद्धतीचा दबाव टाकला जातोय. खरं तर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक झालेली होती आणि त्यामध्ये साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 40पेक्षा अधिक नावांवरती सहमती बनवलेली होती. त्या उमेदवारांना तयारीला लागल्याचे देखील काँग्रेस पक्षाकडनं सूचना दिलेल्या आहेत, पण त्याची अधिकृत घोषणा किंवा अधिकृत लिस्ट काँग्रेस पक्षाकडनं जारी केली गेलेली नाहीये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे यातला तो आज सीईसीची पुन्हा काँग्रेसची बैठक आहे. या बैठकीमध्ये नेमकं साधारणतः काय चर्चा होती बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यांनी स्पष्टपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, जे स्थानिक कार्यकर्ते नेते आहेत, त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला निवडणूक ही महागठबंधनमध्येच लढायची आहे. स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आपल्या पक्षाची ताकद जास्त आहे, पक्ष चांगल्या पद्धतीने, खास करून राहुल गांधींची ओट अधिकार यात्रा झाल्याच्या नंतर काँग्रेसला एक बूस्ट मिळालेला आहे. त्या बूस्टचा फायदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत होईल ही काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे नेते मात्र महागठबंधन करण्यावरती, आघाडी करण्यावरती ठाम असल्याचं बघायला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुकेश साहनी यांचा जो व्हीआयपी पक्ष आहे त्या मुकेश साहनींनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्रीपदी माझ्या नावाची घोषणा केली जावी आणि माझ्या नावाची घोषणा केल्याच्या नंतरच नेमकं जागा वाटपात काय होतं हे बघू, हे मुकेश साहनी यांची भूमिका आहे. पण मुकेश साहनी यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नावाला घोषणा करायला आघाडीतल्या सगळ्याच पक्षांचा विरोध असल्याचं बघायला मिळते. साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 6 ते 7 जागा या मुकेश साहनी यांच्या पक्षाला दिल्या जाऊ शकतात. सोबतच जे इतर छोटे पक्ष आहेत म्हणजे पासवान यांचा जो पक्ष आहे तो आणि झारखंड मुक्ती मोर्चा जो झारखंडच्या बेल्टमध्ये त्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला अशा तिघांना मिळून साधारणतः 17 ते 18 जागा दिल्या जाऊ शकतात अशी माहिती मिळते. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चौथा पक्ष जो सगळ्यात मोठा पक्ष लेफ्ट कम्युनिस्ट पार्टी जी आहे ती बिहारमध्ये त्या कम्युनिस्ट पार्टीचं वर्चस्व असल्याचं आधी आपल्याला बघायला मिळतंय. खास करून कम्युनिस्ट पार्टी जी माले गटाची गट आहे त्या गटाचं वर्चस्व आजही बॉर्डर जो स्टेट आहे म्हणजे सिवान असेल, जी बॉर्डर आहे नेपाळ आणि त्या बाजूची त्या भागामध्ये किंवा पश्चिम बंगालची बॉर्डर आहे त्या भागामध्ये आजही माले गटाचं अस्तित्व आहे. त्यामुळं माले गटाला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत, पण साधारणतः माले गटाने जी मागणी केली आहे तेवढ्या जागा महागठबंधनकडनं दिल्या जाऊ शकतात किंवा दिल्या जातील ही सध्याची माहिती आहे. म्हणजे माले गटानं साधारणतः 30 जागांची मागणी केलेली होती, तेवढ्या जागा त्यांना दिल्या जातील अशी सध्याची माहिती आहे. त्याच्यामुळं माले गटाकडनं दुसरी कुठलीही जास्त अपेक्षा ठेवलेली नाही. त्यामुळं माले गटाचं जे वर्चस्व आहे त्या भागामध्ये म्हणजे ज्या बॉर्डर स्टेट मी जसं म्हटलं त्या भागामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माले गट असेल किंवा CPI CPM हे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनाही काही जागा दिल्या जाऊ शकते. साधारणतः अशा पद्धतीनं मोठ्या नेत्यांमध्ये म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे, मात्र घोषणा झालेली नाही. ती घोषणा कधी होते हे बघावं लागणार आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काय पक्षाच्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. साधारणतः काही उमेदवारांना तर AB फॉर्म देखील दिलेले आहेत. आपण कालपासूनच बघतोय की लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांना AB फॉर्म दिलेले आहेत, त्याचे फोटो देखील समोर आलेले होते. तशाच पद्धतीच्या सूचना काँग्रेसने देखील दिल्या आहेत. त्यामुळे अधिकृत फक्त घोषणा कधी होते ते बघणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महागठबंधनची जर सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण असेल ह्याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं वोट अधिकार यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव जरी होते तरी तेजस्वी यादवांची भूमिका त्यामध्ये खूप महत्त्वाची होती. त्यामुळं जर महागठबंधनचं सरकार आलं तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री बनतील, त्याला विरोध मात्र कुठल्या पक्षाचा नाही आहे. म्हणजे स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर माले असेल, मी जसं मगाशी सांगितलं मुकेश साहनींचा पक्ष असेल, JMM असेल, पासवान यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेसच्याही पक्षाची तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये कुठलीही आडकाठी नाही आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जरी मुख्यमंत्री तेजस्वी यादव होणार असतील तरी त्यांच्या नावाची घोषणा होऊ नये. कारण जर नावाची घोषणा केली तर काँग्रेसचं जे केडर आहे ते केडर डाऊन होऊ शकतं, त्यांना बूस्ट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं केडरला चार्ज करण्यासाठी सत्ता आल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं हे बघण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा करू नका ही काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची खालच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याचं बघायला मिळते. खरं तर ज्या पद्धतीने म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं सरकार ज्यावेळी बिहारमध्ये होतं त्यावेळी यादव यांच्या पक्षाची किंवा लालू प्रसाद यादव यांच्यावरती जो शिक्का पडलेला आहे जंगलराजचा तो पुन्हा तेजस्वी यादव आल्यामुळे होऊ शकतो अशीही काही चर्चा आहे. त्याच्यामुळं तेजस्वी यादव यांचं नाव जाहीर करण्यामध्ये कुठंतरी आघाडीतील पक्ष कचरतात का काय अशी ही चर्चा सुरू झालेली आहे. पण राहुल गांधी जी माहिती मिळते त्या माहितीनुसार राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचं जे वरिष्ठ नेतृत्व असेल
या नेतृत्वानं तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री पदाला हिरवा कंदील दाखवल्याची देखील माहिती मिळत आहे। अद्यापपर्यंत घोषणा नाही आहे, मात्र तेजस्वी यादवांना हे सांगितलं गेलेलं आहे की मुख्यमंत्री जर सरकार आलं तर तुम्हीच असाल असं सांगितलं गेलेलं आहे। ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे। खरं तर ज्या पद्धतीनं व्होट अधिकार यात्रा झालेली होती त्या अधिकार यात्रेमध्ये पत्रकारांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता की तेजस्वी यादव मुख्यमंत्री असतील का, पण त्यावरती राहुल गांधींनी स्पष्टपणे उत्तर देणं टाळलेलं होतं। त्यामुळे आता तेजस्वी यादव नेमकं आगामी काळामध्ये तेजस्वी यादवांचं नेतृत्व कसं राहतं महागठबंधनमध्ये हे बघावं लागणार। पण सध्या तरी मोठा पक्ष जर ज्या पद्धतीनं राष्ट्रीय जनता दल असेल तर त्या पक्षाचं नेतृत्व साहजिकच तेजस्वी यादव करत आहेत। त्यामुळे तेजस्वी यादव हाच मुख्यमंत्री पदाचा फेस आहे असणार आहे। त्याच्यामुळे बघावं लागणार आहे की तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी जागा वाटप ज्यावेळी जाहीर होतं त्याचवेळी नावाची घोषणा होती का हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पण आत्ता जर बघायला गेलं तर मुकेश साहनी उपमुख्यमंत्री पदासाठी जरी अडलेले असले तरी त्यांनी तेजस्वी यादवांच्या मुख्यमंत्री पदाला मात्र विरोध दर्शवलेला नाही आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये जर सरकार आलं तर महागठबंधन जर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री असतील ही शक्यता सध्या तरी स्पष्ट झालेली आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काल लँड फॉर जॉब स्कॅममध्ये किंवा IRCTच्या प्रकरणामध्ये राऊ सेवनी कोर्ट जे दिल्लीचं राऊ सेवनी कोर्ट आहे त्यामध्ये यादव कुटुंब हजर झालेलं होतं। त्या केसचा तेजस्वी यादवांवरती काही परिणाम होतो का अशी चर्चा देखील सुरू झालेली होती। पण त्या केसनंतर काँग्रेसचे नेते तेजस्वी यादव यांना भेटले आणि त्यांनी क्लिअर केलेलं आहे की या केसचा आणि मुख्यमंत्री पदाचा कुठलाही संबंध नाही आहे। त्याच्यामुळं आगामी काळामध्ये सरकार आल्याच्या नंतर तेजस्वी यादव हेच महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील हे निश्चित झालेलं आहे। खरं तर जागा वाटप कधी होतं हे खूप चर्चा ह्याची खरं तर सुरू झालेली आहे। पण ज्या पद्धतीने हे 2 ट्विट आले म्हणजे काल रात्री हे 2 ट्विट म्हणजे इम्रान प्रताप गडींचं मनोज कुमार झांचं पहिलं ट्विट त्याला इम्रान प्रताप गडींचं उत्तर हे 2 ट्विट आल्याच्या नंतर एक चर्चा सुरू झाली होती। ट्विट जरी रात्री उशिरा केली असली तरी चर्चा आज सकाळपासून सुरू झालेली होती आणि त्या ट्विटच्या नंतर साधारणतः काय होईल पुढं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अशी चर्चा खरं तर खूप जोरदार सुरू होते। त्यामुळं महागठबंधनची गाठ आगामी काळामध्ये सुटणार का, हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील का ह्या चर्चा सुरू होत्या। पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार महागठबंधनची गाठ ही अद्यापही कायम आहे, फक्त घोषणा कधी होते हे बघणं महत्त्वाचं असणार। त्यामुळे बघावं लागणार आहे आगामी काळामध्ये घोषणा कधी होते आणि घोषणा झाल्याच्यानंतर कुठल्या पक्षाच्या पारड्यात किती जागा पडतात हे बघणं जितकं महत्त्वाचं असणार आहे तितकंच महत्त्वाचं तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून महागठबंधनकडनं होणार आहे का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।